प्रश्न 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. उत्तर: भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. 2. दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनाचा समावेश होतो. उत्तर: दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो. 3. भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा समावेश होत नाही. उत्तर: भौतिक साधनांमध्ये म्हणीचा समावेश होत नाही. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. जॉल कूपर, टपाल तिकीट अभ्यासक. 2. कुसुमाग्रज कवी. 3. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर. 4. अमर शेख, चित्र संग्राहक. उत्तर: 4. अमर शेख, चित्र संग्राहक. बरोबर जोडी अमर शेख, कवी. प्रश्न 2. टिपा लिहा. 1. लिखित साधने. उत्तर: लिखित साधने हे इतिहास लेखनासाठी अतिशय विश्वसनीय साधन आहे. ह्या साधनांमध्ये घडलेल्या घटनांची माहिती ही लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ इत्यादींचा समावेश होतो. लिखित साधनांच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दलची माहिती मिळते. 2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. उत्तर: 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरविले आहेत. आता पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रहण प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी पीटीआयचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रश्न 3. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 1. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. उत्तर: टपाल तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नाविन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल विभाग राजकीय नेते, प्राणी, फुले आणि पक्षी यासारख्या विविध विषयांवर टपाल तिकिटे जारी करतो. ते एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव किंवा शतक, द्विशतक यासारख्या घटनांची माहिती देखील प्रकाशित करतात. अशा विविध टपाल तिकिटांचा संग्रह इतिहासाच्या मूल्यवान संग्रहालयात महत्त्वपूर्ण योगदान देतात. अशा रीतीने टपाल खाते आपल्याला टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. 2. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर: दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने म्हणतात. या माध्यमांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. या माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे कारण हे अनेकदा राजकारण, कला, सामाजिक मुद्दे आणि सांस्कृतिक पैलू यांच्याविषयी मूल्यवान माहिती विविध शोजमधून कधीकधी थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शवतात.
वृत्तपट व अनुभवपट देखील महत्त्वाची घटके आहेत, ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे व विविध वास्तवाचे कलात्मक प्रतिनिधित्व प्रदान करतात. तसेच महत्त्वाच्या विषयांविषयी आणि लोकांनी भूतकाळात त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेल्या महत्त्वाच्या योगदानांबद्दल माहिती प्रदान करतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या या विभागाखाली येतात. उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी चॅनल इत्यादी.